जेव्हा आम्ही कधी बोलायचो तेव्हा त्यांचं सगळ्यांचं तेच म्हणणं असायचं की अरे कोणी मराठीत तुला अशी भूमिका का विचारत नाही, किंवा मराठीत एक साधारणपणे म्हटलं की अशा प्रकारचं कॅरेक्टर तुला कधीच कोणी विचारलं नाही. मराठीत तू विविध भूमिका. टेन्शन पण खरं सांगू तर होतं, थोडीशी आपण ज्याला धाकधूक म्हणतो ती होती. कारण एक अभिनेता म्हणून वेगळं काहीतरी करायला मला नक्कीच आवडतं, प्रत्येकालाच आवडतं, पण ते लोक कसे स्वीकारतील ही एक नक्कीच एक धाकधूक होती. त्यामुळे नमस्कार, सगळ्यात स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये. आणि आज एका नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे आपण यांना पाहिलंत का. तर त्यानिमित्ताने तुषार सर आपल्या सोबत आहेत, ज्या पुन्हा एकदा आम्ही नाव पाहतोय की आणि तुषार दळवी. सर काय सांगशाल की हे नाटक तुमच्यापर्यंत कसं आलं? हे नाटक याला कारण विजय केंकरे आहे संपूर्णपणे. कारण मी एक मालिका करत होतो मेरे साई नावाची, साईबाबांच्या आयुष्यावर आधारित अशी मालिका ती होती. आणि ती आमची सिरियल संपली आणि संपण्याच्या एक 4 दिवस अगोदर विजय केंकरेचा फोन आला की आता तुझी सिरियल संपते, तर तुला नाटक करायला आवडेल का. आणि हे मी त्याला सांगून ठेवलं होतं की मला नाटक करायचं आहे, कारण हॅमलेट या नाटकानंतर मी नाटक केलं नव्हतं, तर मला नाटक करायची खूप इच्छा होती. आणि नेमकं विजयने टायमिंग असं साधलं की त्या सिरियलचं बंद होणं आणि या नाटकाच्या तालमीला आणि एकूण प्रोसेसचं सुरुवात होणं. त्यामुळे याचं सगळं श्रेय मी विजयला देईन की बरोबर अगदी परफेक्ट टायमिंगला त्यांनी हे नाटक विचारलं, नाटक वाचलं, नाटक आवडलं. आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारची भूमिका मी मराठी रंगभूमीवर कधी केली नव्हती, ती पहिल्यांदा करायला मला मिळाली. त्यामुळे लगेचच मी हो म्हटलं. मी तुम्हाला याच्या अगोदर हा शेखर घोसलामध्ये पाहिलेलं आहे, तिथं पूर्णपणे एक डार्क शेड मधलं कॅरेक्टर होतं आणि आज पूर्णपणे हलकं खेळतं, म्हणजे म्हणतो ना आपण एक हलकं फुलकं कॅरेक्टर तुम्हाला करायला मिळते. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? नाही, म्हणून मी म्हटलं तसं की शेखर घोसलामध्ये तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की एक डार्क शेडवालं कॅरेक्टर होतं. हॅमलेटमध्ये सुद्धा ते शेक्सपियरचं नाटक होतं, खूप वेगळ्या प्रकारचं होतं आणि त्यातही मी विलनचीच भूमिका करत होतो. आणि त्यामुळे आणि त्यानंतर मी आत्ता जो उल्लेख केला साईबाबांची भूमिका करत होतो. त्यामुळे एक अभिनेता म्हणून अशा काहीतरी मला भूमिकेच्या मी शोधात होतो की जी लोकांसमोर मी एका वेगळ्या अगदी रूपात येऊ शकेन. जे अगोदरची टीम माझी ही प्रोजेक्ट्स आहेत आणि काहीतरी वेगळं करायला मिळालं तर खूप बरं, अशी एक इच्छा होती. आणि पण कसं असतं की नुसती अभिनेत्याची इच्छा असून उपयोग होत नाही, नेमकं तशा प्रकारचं काहीतरी समोरनं पण यावं लागतं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं विजय केंकरेने हे टायमिंग तर साधलंच की वेळेचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी भूमिका मला दिली की जी विनोदी आहे, जे नाटक अत्यंत विनोदी, खूप हलकं फुलकं, एक आपण ज्याला म्हणतो 100% मनोरंजनाची खात्री असलेलं असं नाटक आहे. आणि त्यात मी टोटल विनोदी भूमिका करतोय जी लोकांनी मला या रूपात मराठी रंगभूमीवर पाहिलं नाहीये. तर त्यामुळे असं झालं की या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि जी माझी इच्छा होती की एका वेगळ्या स्वरूपात लोकांसमोर यावं, ती सुद्धा पूर्ण झाली. त्यामुळे मला वाटतं की खरंच आपण काय म्हणूया, सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या माझ्या बाबतीत. पण आता जेवढे काही प्रयोग झाले आता 10 डिसेंबर पासूनचे, आता मिसेसची काय रिएक्शन होती जेव्हा त्यांनी तुम्हाला अशा वेगळ्या लुकमध्ये पाहिलं, वेगळं लोक आहे, वेगळं जॉनर तुमचं याच्यामध्ये आहे, त्यांची रिएक्शन काय होती? त्यांची म्हणजे काय की यापूर्वी मी विनोदी भूमिका केल्या आहेत, पण त्या एकतर हिंदी मालिकात केल्या आहेत. बऱ्याच मालिका मी हिंदी विनोदी भूमिकात केलेल्या आहे. विनोदी मालिका त्यात माझी विनोदी भूमिका होती अशा केलेल्या आहेत. एक आपण ज्याला इंग्लिश म्हणतो, हिंदी आणि इंग्लिश मिक्स असं नाटक पण केलेलं आहे, त्यात पण विनोदी भूमिका होती. त्यामुळे घरच्यांनी सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कधी बोलायचो तेव्हा त्यांचं सगळ्यांचं तेच म्हणणं असायचं की अरे कोणी मराठीत तुला अशी भूमिका का विचारत नाही, किंवा मराठीत एक साधारणपणे म्हटलं की अशा प्रकारचं कॅरेक्टर तुला कधीच कोणी विचारलं नाही. मराठीत तू विविध भूमिका केल्यास पण विनोदी मात्र राहून गेलंय, तर ते कधी होणार. आणि मी आत्ता म्हटलं तसं म्हटलं अगं एक अभिनेता म्हणून माझ्या हातात ते नसतं, कोणाला तरी वाटलं पाहिजे की मी विनोदी भूमिका करू शकेन, एवढा विश्वास माझ्यावर कोणीतरी दाखवला पाहिजे. आणि त्यामुळे बायकोला सुद्धा आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना, मुलांनाही, आई वडिलांना आनंद झाला की अशा एक वेगळ्या रूपात जे लोकांनी अजूनपर्यंत मराठी एस्पेशली प्रेक्षकांनी तुला पाहिलेलं नाहीये त्या रूपात तू येतोयस, जे तू एन्जॉय करतोयस. त्यामुळे आम्हालाही आनंद आहे आणि प्रेक्षकही एन्जॉय करतील अशी खात्री आहे. आणि आपण पाहतो की पुन्हा एकदा 20 वर्षानंतर मधुरांनी तुम्ही नवरा बायकोचं कॅरेक्टर प्ले करताय, तर ती एक गंमत कशी होती यावेळेची? ती अर्थात मधुरा बरोबर मी खूप काम केलं आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. मी नवरा बायको होतो मालिकात किंवा सिनेमामध्ये, आम्ही शेखर घोसलामध्ये बहीण भाऊ होतो. तर त्यामुळे वेगवेगळ्या
प्रकारच्या आम्ही मित्रांच्या भूमिका अशा केलेल्या आहेत. आणि त्याबरोबर कसं की एक तिच्याबरोबर काम करताना एक खूप छान कम्फर्ट लेवल आहे. आम्ही दोघे एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल असतो. आणि तिनेही मला वाटतं विनोदी भूमिका तशा फार केलेल्या नाही आहेत. तर आमच्या दोघांकरताही एक मराठी नाटकात मराठी प्रेक्षकांसमोर जे आपल्याला माहिती आहे की अत्यंत चोखंदळ आपण ज्यांना म्हणतो असे आपले सगळे प्रेक्षक असतात, तर त्यांच्यासमोर एका वेगळ्या रूपात येणं ही खूप आनंदाची गोष्ट होती. पण त्याचबरोबर एक थोडीसं टेन्शन पण खरं सांगू तर होतं. थोडीशी आपण ज्याला धाकधूक म्हणतो ती होती. कारण एक अभिनेता म्हणून वेगळं काहीतरी करायला मला नक्कीच आवडतं, प्रत्येकालाच आवडतं. पण ते लोक कसे स्वीकारतील ही एक नक्कीच एक धाकधूक होती. त्यामुळे आम्हाला दोघांनाही सुरुवातीला असं वाटत होतं की अरे काय, पण जे आमचे आत्तापर्यंतचे प्रयोग झाले आहेत ते बघता आणि जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय ते बघून भीती अगदी 100% गेली. निदान माझी तरी, तिच्याबद्दल मला माहीत नाही तिची गेली असावी, माझी 100% गेली असं मी म्हणणार नाही, पण तरी बऱ्यापैकी कमी झाली. आणि दर प्रयोगाकडे ती कमी होत आहे, भीती कमी होते. आणि मला वाटतं आमची दोघांची एन्जॉयमेंट, आनंद जो आहे तो वाढतोय. सध्या आपण पाहतो की रंगभूमीवर जी नाटक आहेत ते सुद्धा सध्या जे आहे ते कपल ओरिएंटेड जास्त प्रमाणात आलेली आहेत, की ते हस्तखेळत्या पद्धतीने ते कपलचे समस्या म्हणू किंवा एक शिकवण वेगळ्या पद्धतीने कपलने कसं पाहावं एकमेक नातेसंबंधांकडे, तर त्या पद्धतीने नाटक सध्या येते. तर हे नाटक त्या पद्धतीने कशा प्रकारे वेगळा व्ह्यूज येण्याचा प्रयत्न करेल कपलला. एकतर मी म्हटलं तसं हा अत्यंत एक हलका फुलका, एक अत्यंत लाईट, अत्यंत विनोदी पद्धतीनं एका गोष्टीवर टाकलेला दृष्टिक्षेप आहे. तर त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आमचं उद्दिष्ट हेच आहे की लोकांचं मनोरंजन व्हावं, वेळ अत्यंत मजेत जावा, त्यांना धमाल यावी. पण त्याचबरोबर तुम्ही म्हटलं तसं की कसं आहे की एखादी गोष्ट असेल जी कोणाच्याही म्हणजे कपलच्या समजा आयुष्यात एखादी गोष्ट असते, पण त्या गोष्टीकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर त्याचं प्रेझेंटेशन ठरतं. म्हणजे एकच गोष्ट समजा इन केस नवरा बायकोचं एकमेकात पटत नाही आहे, भांडण आहे, हे अत्यंत सिरियस रूपात दाखवता येतं, तेच भांडण अत्यंत हलक्या फुलक्या स्वरूपात सुद्धा दाखवता येतं. तर आमची जी गोष्ट आहे, आमचं जे नाटक आहे ते एखाद्या सुखी कुटुंबात म्हणा किंवा एखाद्या नवरा बायकोच्या सुखी संसारात होणारी घटनाच आहे. पण ती घटना आम्ही अत्यंत लाईटर पद्धतीने दाखवतो. आणि त्याचमुळे मला वाटतं कदाचित ती जास्त लोकांपर्यंत पोचते. कारण जे म्हणायचं आहे लेखकाला किंवा जो संदेश असं मी म्हणणार नाही, पण जी गोष्ट थोडीशी जी आम्हाला दाखवायची आहे ती फार संदेश देतोय बरं का आम्ही, अशा स्वरूपात येत नाही, ती अत्यंत विनोदी स्वरूपात येते. त्यामुळे नाटक बघताना लोक खूप एन्जॉय करतात, हसतात. पण नाटक संपल्यावर कुठेतरी अरे हा कदाचित थोडासा आरसा होता की काय, की आपण स्वतःला त्यात पाहिलं की काय, हे मात्र नक्कीच कुठेतरी मनाला चाटून जातं. आणि त्यामुळे जरी एंटरटेनमेंट हे आमचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी कुठेतरी एक जाता जाता एक आरसात सुद्धा आपलं स्वतःलाच आपण पाहिलं हे सुद्धा लोकांना जाणवतं. वा, नक्कीच. आणि आपण पाहतो सध्या भाग्य दिले तू मध्ये पण तुम्ही आहात, तर ते करून आता नाटकाचे दौरे पण आता म्हणजे नाटकाचं आता एक चालू होईल की बाबा नाही का, तर ते आता तारांबळ उडेल का की कसं ते मॅनेज होईल आता. तारांबळ म्हणजे कसं की तारांबळ अर्थातच उडेल हे आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की मला स्वतःला नाटक करायची इच्छा होती. हॅमलेट नंतर नाटक केलं नव्हतं, तर त्यामुळे नाटक करताना नुसते मुंबईत नाही, मुंबईच्या बाहेर प्रयोग होणार, त्यात प्रवास आला, त्यात वेळ अवेळ सगळं हे आलं, किंवा शूटिंग बरोबर ॲडजस्ट करताना नक्कीच धावपळ होणार. पण कसं नाही की समजा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून करायची असते किंवा जर आपल्याला ती आवडत असते, आपल्याला स्वतःला असं वाटत असतं की नाही नाही या गोष्टी सगळ्या मी मॅनेज करेन, पण मला हे करायचं आहे, तर हा एक मुख्य ही इच्छा म्हणा किंवा ही गोष्ट माझ्या मनात असल्यामुळे की मला काहीही करून हे नाटक करायचंच आहे, तर त्यामुळे नाटक करायचं आहे ही हे होतं. नाटक हे नंतर आलं, पण नाटक करायचं होतं. इतर गोष्टी मी ॲडजस्ट करीन, कारण नाटकातून मला मिळणारा आनंद हा माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. एक अभिनेता म्हणून मला जे मिळतं, आणि अशा मी म्हटलं तसं की एका वेगळ्या रूपात लोकांसमोर यायला मिळतंय, तर हे माझ्याकरता जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे इतर गोष्टी आहेत त्या ऍडजस्ट होतात. करायचं म्हटलं ना की त्या होतात. नक्कीच. आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मी आता म्हटलं तसं की हे अत्यंत विनोदी, अत्यंत लाईट, एक नर्म विनोदी असं हे नाटक आहे. ते बघायला जेव्हा तुम्ही याल तेव्हा नक्कीच मी 100% मनोरंजनाची खात्री, माझं नाटक आहे म्हणून मी म्हणत नाहीये, पण मनोरंजनाची खात्री नक्की मी तुम्हाला देतो. तुमचा वेळ अगदी आनंदात मजेत जाईल. आणि त्याचबरोबर मी आत्ता म्हटलं तसं की कुठेतरी
छोटा, अगदी आम्ही असं म्हणत नाही की अगदी मोठा आरसा आम्ही तुम्हाला दाखवतोय, पण छोट्या आरशात अरे स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्याचं सुद्धा तुम्हाला जाणवेल, ती सुद्धा तुम्हाला मजा येईल. त्यामुळे एक एखादी काय आपण त्याला म्हणूया, एक छान वेळ जाणारी, छान तुम्हाला वेळ छान गेला असं समाधान देणारी, आणि त्याचबरोबर कुठंतरी मनाला सुद्धा एक स्पर्शून जाणारी अशी गोष्ट बघायला मला वाटतं तुम्हाला आमचं नाटक पाहायलाच हवं. आपण यांना पाहिलं का?